नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेली 25 वर्ष शिवसेना आणि भाजपची युती हे अभेद्य समीकरण होतं. पण लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर विधानसभेला राज्यातही मोठ्या भावाची जागा भाजपनं खेचून घेतली. निवडणुकीत आणि मग निवडणुकीनंतर एकमेकांना अफजलखानाच्या फौजा, निजामाचे बाप, माफिया राज, पांढऱ्याचा बॉस, बालहट्ट अशा शेलक्या विशेषणांनी एकमेकांची लक्तरं काढण्यात आली. पण जनतेनं या दोन्ही पक्षांना क्लिअर कट मेजॉरिटी अर्थात मॅजिक फिगर दिली नाही. त्यामुळे नाईलाज म्हणून का होईना पण पक्ष एकाच घरात भांडी वाजवत होईना संसार करत राहिले. त्याचा आवाज अगदी चावडीपर्यंत येत जात असतो. आता पालिका निवडणुकीतही पुन्हा तोच कित्ता गिरवण्याची वेळ शिवसेना आणि भाजपवर येणार का? कधी काळी हिंदुत्वावरून झालेली युती आता पारदर्शी कारभाराच्या मुद्द्यावर येऊन थांबली आहे. त्यावर एकमत होणार का? वाढलेल्या ताकदीनुसार भाजपला जास्तीच्या किंबहुना सेनेच्या विद्यमान नगरसेवकांच्या जागा मिळणार का? आणि तसं झालं तर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लागणार का? असे शेकडो प्रश्न आहेत आणि त्याचं कारण आहे अस्तित्वाची लढाई. त्यामुळेच आजचा विषय आहे भाजप सेनेच्या युतीचा बँड वाजणार का? कारण जी काही गेल्या 2 दिवसांपूर्वीची चर्चा चालू होती ती एकदम ठप्प झालेली आहे आणि दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवरती आता आग ओकायला लागले. चर्चेसाठी आपल्यासोबत राम कदम आहेत, भाजपचे प्रवक्ते. शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत मनीषा कायंदे आणि ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत आहेत आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आपल्यासोबत आहेत. पण चर्चेला जाण्यापूर्वी नेमकं आज दिवसभरात काय झालं, शिवसेनेच्या नेत्यांनी नेमकी काय काय विधानं केली आणि त्याला भाजपनं कसं उत्तर दिलं ते पाहूया. ते 2 राऊंड नाही म्हटलं तरी आपले बोलण्यांचे झाले. त्या ह्याच्यामधनं काही निष्पन्न फारसं काय झालं नाही. नाही, चर्चेचा गाडा पुढे सरकणार की नाही हे आता मुख्यमंत्रीच ठरवतील. भाजप आणि शिवसेनेतल्या युतीच्या चर्चेत मिठाचा खडा पडलाय. 2 बैठकांनंतरही कुठलंही एक सूत्र सेना भाजपच्या नेत्यांना काढता आलेलं नाही. शिवाय भाजपकडून स्वच्छ आणि पारदर्शी कारभारावरून उद्धव ठाकरेंवर होत असलेल्या टीकेमुळे शिवसेना संतापली आहे. त्यामुळे यापुढे चर्चा करायचीच असेल तर आधी 3 प्रश्नांची उत्तरं द्या असं शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांनाच ठणकावलंय. म्हणजे एका बाजूला मुख्यमंत्री युतीच्या बाबतीत आग्रही आहेत, दुसऱ्या बाजूला त्यांचे नेते आरोप करतायत. आमचं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. एक तर नेते आरोप करतायत, त्यांना मुख्यमंत्र्यांचं समर्थन आहे का? किंवा ते नेते मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीयेत का? आणि जर नेते ऐकत नसतील तर मुख्यमंत्री त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई करणार का? हे आमचे मूळ प्रश्न आहेत आणि याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं आणि त्याच्यानंतर मग युतीला जायचं की नाही हे पक्षप्रमुख ठरवतील, चर्चेला जायचं की नाही हे पक्षप्रमुख ठरवतील. निवडणूक काळामध्ये दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी वादग्रस्त विधानं टाळले पाहिजे. परंतु या राज्यातली जनता सुज्ञ आहेत. अगोदर कोण वादग्रस्त विषय करतं, कोण विधान करतं, त्यावर वर्तमानपत्र किंवा चॅनलवाले जाऊन मग त्या दुसऱ्या पक्षाला विचारतात आणि दुसरा पक्ष सुद्धा तेवढंच रिॲक्ट करतो. अगोदर जो बोलतो त्यानं हे टाळलं तर दुसरा त्याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही. मुंबई पालिकेत 352 कोटीचे रस्ते घोटाळे, 900 कोटींचा कचरा घोटाळा, 280 कोटीचा नालेसफाई घोटाळा केल्याचा आरोप करत आशिष शेलार आणि किरीट सोमय्या रोज शिवसेनेला धारेवर धरतात. त्याचाही शिवसेनेनं चोख समाचार घेतलाय. 13 कलंकित मंत्री आहेत गेल्या 2 वर्षातले. 13 कलंकित मंत्री असून देखील आम्ही कोणावरती वैयक्तिक आरोप केलेले नाहीयेत. उद्या पारदर्शकतेची सुरुवातच करायची असेल तर हे जे 3 सदस्य आलेले आहेत या 3 सदस्यांपासूनच सुरुवात करावी लागेल. कारण 3 सदस्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आणि असं जर असेल, जर याच पद्धतीने जर होणार असेल तर मग त्या पद्धतीने आम्हाला देखील विचार करावा लागेल. शिवसेनेला काही नेत्यांच्या आरोपांविषयी म्हणायचं आहे की मला असं वाटलं की संजय राऊत काही लिहितात रोज, तर आम्ही मीडियात सांगितलं नाही. मी बैठकीमध्ये अनिल देसाई आणि अनिल परबना सांगितलं. ही मीडियातून सांगण्याची पद्धत, याचा अर्थ तुम्ही काल काही घोषणा करणार, मग मीडियातून तुम्हाला स्वतःचं काही वेगळं बिल्डअप करायचं आहे का? मग युती करायची नसेल तसं स्पष्ट सांगा.
पण या वादाचं मूळ कारण दडलंय ते भाजपच्या 50-50 फॉर्म्युला. भाजपनं तब्बल 114 जागांची मागणी करून सेनेची गोची केली आहे. मुंबईत भाजपचे 15 आमदार आहेत. या 15 मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांच्या जागांवर भाजपनं दावा ठोकलाय. मात्र शिवसेना या जागा सोडण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे भाजपचा हा फॉर्म्युलाच युतीच्या चर्चेतला मोठा स्पीड ब्रेकर ठरलाय. तुम्ही अर्धा जागा मागितल्यात, 50-50चा फॉर्म्युला दिलाय. हे कुठल्या आधारावरती तुम्ही त्यांना जागा मागितल्यात? काय तुमची गणित आहेत हे यामध्ये? सांगितलंय मी त्यांना की कुठल्या आधारावर मागितल्या. त्यांना माहिती आहे कोणता आधार घेतलाय आम्ही. तर तुमच्या आमदारांची संख्या मुंबईतली वाढली आहे म्हणून हे तुम्हाला सारं सूत्र त्यांच्या पुढे मांडलंय आम्ही. आमचा आधार त्यांना दिलाय आम्ही. बघूया काय होतं. युतीच्या चर्चेसाठी दोन्ही पक्षांनी 21 तारखेची म्हणजे शनिवारची डेडलाईन दिली आहे. आणि आतापर्यंत जागांच्या देवाणघेवाणीची प्राथमिक चर्चाही पुढे सरकलेली नाही. त्यामुळे युतीच्या चर्चा, बैठकांचा जोर फक्त युती तोडल्याचं पाप आपल्या डोक्यावर येऊ नये यासाठी होता का, असा प्रश्न पडलाय. रश्मी पुराणिकसह ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई. तर अशी एकदम जुंपलेली आहे खरं तर शिवसेना भाजपमध्ये. आपण आता बघितलं कुठं अडलंय, करायची का नाही करायची. एकदा महाराष्ट्राला सांगून टाका ना, रोज उठून महाराष्ट्राने हेच बघायचं. यापेक्षा एकदा सांगून टाका की करायची नाहीये, आम्ही आपलं उगाच लुटुपुटूची भांडणं चालणार आहेत, आधी आम्ही हे करणार, मग नेहमीप्रमाणे युती तोडणार, मग त्याच्यानंतर आम्ही सत्तेत बसणार. सांगून टाका एकदा. असं आहे की युतीला मत देणं ही महाराष्ट्राच्या जनतेला, मुंबईच्या जनतेला सवय झाली आहे. युतीलाच मतदान करत आलेली आहे. मधला काही काँग्रेसचा काळ सोडला तर किंबहुना महानगरपालिकेमध्ये शिवसेनेशिवाय पर्याय नाही. आणि शिवसेनेने काम चांगलं करून दाखवलंय, यावर लोकांचा विश्वास आहे. भाजपचा विश्वास नाहीये ना. भाजप म्हणते की तुम्ही रस्ते घोटाळा केला, नालेसफाई घोटाळा केला, कचरा घोटाळा केला, पारदर्शी कारभार तुम्ही करत नाही, आणि आता युती झाली तर त्याच मुद्द्यावर होईल. कुठं अडलंय नेमकं? मुळात म्हणजे पारदर्शी म्हणजे काय. आता प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रत्येक समितीमध्ये आता यांचे उपमहापौर आहेत, 3-4 कमिटीज यांच्याकडे आहेत. इम्प्रूव्हमेंट कमिटी असो, हेल्थ कमिटी असो, एज्युकेशन कमिटी असो, गटनेत्यांच्या बैठकीत यांचा गटनेता असतो. त्यामुळे या सगळ्या प्रोसेसमध्ये गेले अनेक वर्ष भाजपचे नगरसेवक आमच्या सोबत आहेत. तिथे कधीही त्यांनी कोणी वॉकआउट केलेलं नाही, कधीही कुठल्या प्रकारचा कांगावा बैठकीत केला नाही. पण बाहेर जाऊन काहीतरी बोलायचं ते अलीकडच्या 1 वर्षात झालंय. हा जो नवीन बिल्टअप जो कॉन्फिडन्स झालाय तो लोकसभा आणि विधानसभेनंतर झालेला आहे. आणि तो केवळ एकच की मोदी फॅक्टर, आणि हा जो त्यांना न्यू सेल्फ कॉन्फिडन्स सडनली आलाय तो पण अर्थात उसनाच आहे त्याच्यातला बराच. आणि तो उसना जो सेल्फ कॉन्फिडन्स आलाय त्याच्या आधारावर हे सगळी जे 2 प्रामुख्यानं किरीट सोमय्या असतील, आशिष शेलार असतील, ह्यांना जणू काही तयारच केलंय त्यासाठी. आणि जणू काही त्यांना हेच काम दिलं आहे पक्ष नेतृत्वानी. त्यामुळे पॉझिटिव्हिटी तर उद्धवजी आणि स्वतः देवेंद्र फडणवीस पॉझिटिव्ह आहे. नाही, मुद्द्यांच्या आजूबाजूला फिरण्यापेक्षा आपण थेटपणे सांगा की करायची का नाही. म्हणजे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री प्रचंड त्यांना युती करायची आहे आणि हे सगळे करू देत नाहीयेत. हे म्हणजे इतकं काय फनी आणि हास्यास्पद वाटतं की आता नाही, आता शिवसेनेचे नेते जातात, भाजपचे नेते जातात आणि आपण युती करायची नाही, आणि हे दोघं म्हणतात की युती करायची नाही. हेच तर मुळात आम्हाला शोधायचंय ना. हेच तर आज आमचा मुद्दा तोच आहे. 3 दिवस की आम्ही दोन्ही वरचे नेते पॉझिटिव्ह आहेत. मग ही मंडळी जी आता मी नावं घेतली ते बाहेर जाऊन काहीतरी बोलतात, काहीतरी उकरून काढायचं. तुम्ही रोज सामनामध्ये लिहितात, तुम्ही सामनामध्ये लिहिता, पर्सनल टीका नसते. सामनामध्ये सकाळपासून सुरुवात होते. सरकारच्या कामकाजावर, केंद्रीय सरकार असो, सरकार की धोरणं असो, याच्यावर आम्ही बोलतो, याच्यावर निषेध. आणि सामना शेवटी एक वर्तमानपत्र आहे, त्याच्यामध्ये एडिटरचा जो काही आज अनिल प्रभा असं म्हणाले, नाही मनीषा गांधी, अनिल प्रभा असं म्हणाले की वैयक्तिक टीका करतात, ते आमच्या नेत्यांवरती बोलतात, उद्धव ठाकरेंवरती बोलतात. पण ज्याला उद्धव ठाकरे असं म्हणतात की आता मोदींना कुठल्या चौकात उभं करायचं. ऑब्व्हियस आहे ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तर तारतम्य तुमच्या बाजूने पण पाळलं जात नाही, त्याच्यामुळे युतीत डेडलॉक तयार झाल्यास तुम्हाला वाटतंय का? नाही. आता असं आहे की युतीसाठी दोन्ही वरच्या नेत्यांनी म्हटलं आम्ही पॉझिटिव्ह आहे, युती करायची आहे. तर युती करण्यासाठी काहीतरी वर्किंग आउट केलं पाहिजे. तर निश्चितच जे काही नेमलेले नेते मंडळी आहेत ते दोन्हीकडचे बसतात. आता पहिल्या मीटिंगमध्ये पारदर्शकतेवरून चर्चा, मॉरल सायन्सचे धडे इकडे कोणी आम्हाला देत असेल तर ही काय युतीची चर्चा होत नाही ना. हा काय मॉरल सायन्सचा वर्ग नाहीये.
मग त्याच्यानंतर याद्या देवाणघेवाण, अहो तुम्ही मूळ मुद्द्यावर बोला. हे सगळं बोलून तुम्ही जर का प्रवचन देत बसलात तर इथे प्रवचन कोणाला ऐकायचंय? ठीक आहे मनीषा कायंदेजी, तुम्ही जरी असं म्हणत असलं प्रवचन कोणाला ऐकायचंय, पण म्हणजे संत साहित्याचा अभ्यास करतात आणि ते स्वतः वारकरी संप्रदायातले आहेत. आपल्याकडे राम कदमजी आहेत आपल्यासोबत. राम कदमजी, मॉरल सायन्सचे धडे का देत आहे? चर्चेवर या ना थेट. करायची आहे का नाही युती करायची? महाराष्ट्राला एकदा स्पष्ट सांगा. मी मनीषा कायंदेंना पण तेच विचारलं होतं. आजच्या या चर्चेमध्ये मला काही आक्रमक बोलण्याची इच्छा नव्हती, पण मनीषाताई जे बोलल्यात त्याला उत्तर देणं आवश्यक आहे. मुळामध्ये युतीच्या बाबतीमध्ये भूतकाळात सुद्धा आणि वर्तमानात सुद्धा मित्रपक्षाबरोबर युती व्हावी ही आमची सकारात्मक पॉझिटिव्ह मानसिकता पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. युतीचं पहिलं पाऊल आम्ही उचललं. मुंबईमध्ये 50% पेक्षा जास्त आमदार आमचे असून सुद्धा आम्ही 55-60% जागा मागायला पाहिजे होत्या, पण आम्ही नाही मागितल्या. मनाचा मोठेपणा ठेवला. किती मागितल्या जागा? 50% जागा मागितल्या, पण तरी सुद्धा 114. अच्छा, निम्म्या म्हणजे 50-50. त्याच्यामुळे एवढ्या कमी जागा मागून सुद्धा ती यादी त्यांनी ऐका, मूळ मुद्दा असा आहे, जागा किती मिळतात न मिळतात याच्यापेक्षा या मुंबईकरांना आपण काय देणार आहोत. मुंबईकरांना तेच खड्ड्यांचे रस्ते आणि अपुरं पाणी असं पुरवणार आहोत का? असं जर आम्ही म्हणत असू तर त्यांना हे मॉरल धडे वाटतात, त्यांना हे मॉरल राजकारण वाटतं. तर त्याच्यामुळे आपण या मुंबईच्या प्रश्नांकडे समस्यांकडे कसं पाहतो हे मुंबईकर पाहतायत या युतीतून. आणि जर समजा पुन्हा जर युती ही पारदर्शी कारभाराची हमी देणारी नसेल तर काय उपयोग आहे? म्हणजे आज सायन हॉस्पिटलमध्ये, राजवाडी हॉस्पिटलमध्ये, मुंबईच्या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये गरीबाला सुद्धा त्याच्या नातेवाईकाला ऍडमिट करावंसं नाही वाटत हो. नाईलाज म्हणून विचारा करतो. आपण ना चांगलं हॉस्पिटल दिलं ना चांगले रोड दिले, मग त्याच्यासाठी जर भारतीय जनता पार्टी आग्रही असेल की पारदर्शी कारभार, की प्रत्येक मुंबईकराला वाटलं पाहिजे मी जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय शहरात राहतो, या आंतरराष्ट्रीय शहरातल्या सुविधा देखील आंतरराष्ट्रीय स्वरूपात. ठीक आहे राम कदमजी, हे तुम्ही आपल्या गेल्या 3 चर्चेत पण बोललेला आहात तुम्ही. मी तुम्हाला मुद्दाम थांबवतो. त्याचं कारण असं ना की ही चर्चा वारंवार तिथंच फिरते. मी तुम्हाला मुद्दाम यासाठी थांबवतोय की तुम्ही मुद्द्यावरती बोला ना, की नेमकं अडलंय कुठं, आता या क्षणाला कुठं अडलंय? नाही, हे याच्यासाठी वारंवार सांगणं आवश्यक आहे की मुंबईकरांना कळलं पाहिजे की हा मुद्दा नको आहे का शिवसेनेला, असा अर्थ काढायचा का आम्ही? बरं राम कदमजी सांगा ना की आता कुठे अडले सांगाल का? म्हणजे लोकांना कळेल ना. आता महाराष्ट्रातले लोक कन्फ्युज आहेत. आता कुठे अडले? पेक्षा मुंबईकरांना कशी मुंबई देणार आहोत आपण हे भाजपच्या दृष्टीने अधिक महत्वाचं आहे. आणि युतीचं पहिलं पाऊल आम्ही टाकलं. 2014ला सुद्धा शिवसेनेनं युती तोडली आणि आता सुद्धा जर ते तोडणार असतील किंवा जी काही चर्चा होणार असेल ते लोक पाहतील. साहेब, आमच्याकडून आम्ही पॉझिटिव्ह आहोत. नाही, प्रश्न असा आहे की पहिल्या दिवशी पारदर्शकतेचा विषय संपला असं चर्चा करणारी लोक सांगतात. आता हे नंतर जी चर्चा सुरू झाली ती जागा वाटपाची. म्हणजे तुम्ही आता ते पारदर्शक आणि दर्शक, त्यातलं पारदर्शक कोण होतं आणि 20 वर्ष दर्शक कोण होतं हे मुद्दे आपण बरेच चर्चा केली आहे. आता प्रश्न जो येतोय की आता जागा वाटपाची पद्धत काय असते की साधारणतः विद्यमान जागा त्या 2 पक्षांनी ठेवाव्यात, उरलेल्या जागांची वाटणी करावी, मधल्या काळात वाढलेली शक्ती याचा विचार होतो. तुम्ही त्या शेवटी तो सगळा विषय पारदर्शकतेवर आणताय. तोच तुमचा या निवडणुकीतला वेगळं जाण्याचा अजेंडा आहे का? पहिली गोष्ट. आणि फक्त पारदर्शकचाच हा या युतीतला स्टम्बलिंग ब्लॉक किंवा अडथळा आहे का? 100%ची महत्वाकांक्षा आणि अविश्वास एकमेकाबद्दलचा हे अडथळे आहेत. हे एकदा स्पष्ट होऊ द्या. मी पुन्हा अतिशय स्पष्टपणे सांगतो की क्षमतेप्रमाणे जागा मिळाल्या पाहिजे, ती कार्यकर्त्यांची अपेक्षा असणं हे काही चुकीचे नाहीये. पण त्याच्याही पेक्षा पलीकडे मुंबईकरांना पारदर्शी कारभार करणारी महानगरपालिका हा भाजपचा प्रमुख उद्देश आहे आणि त्याच्यासाठीच प्रत्येक सरकार सत्तेवर येत असतात. जेव्हा शेवटी स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणाले की सर्वोदयापासून अंत्योदयापर्यंत, त्याचा अर्थच असा होतो शेवटच्या गरिबापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही अशा कारभाराची युती व्हावी, अशा कारभाराची महापालिका व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. ठीक आहे राम कदमजी, मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो. सामनामध्ये टीका सातत्यानं होते आहे. मी राम कदमजी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो. त्याचं कारण असं आहे की लोकांना तुम्ही हे जे बोलताय ना, तुम्ही हे वारंवार बोललेला आहात. आपल्याकडे 3-4 चर्चा याच बद्दलच्या झाल्यात, ह्या सगळ्या पारदर्शक युतीचा कारभार, घोटाळे वगैरे याच्याबद्दल. मी तुम्हाला यासाठी विचारतो की 114चा फॉर्म्युला तुम्ही दिलाय, 114चा फॉर्म्युला तुम्ही दिलाय, त्याच्यामध्ये शिवसेनेचे जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांच्याही काही जागा त्यांना सोडाव्या लागणार आहेत आणि त्यासाठी विरोध होतोय का? नेमकं अडलंय कुठं? मी वारंवार तुम्हाला टू दी पॉइंट विचारतो, नेमकं अडलंय कुठं?
मी तुम्हाला टू द पॉइंट सांगतो. मुंबईमध्ये शिवसेनेपेक्षा भाजपचे आमदार जास्त आहेत. तर क्षमतेप्रमाणे जागांचं वाटप होईल का नाही होणार? उलट 50% पेक्षा आम्ही जास्त जागा मागायला पाहिजे होत्या, कारण त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त संख्येनं आहोत. पण आम्ही मनाचा मोठेपणा दाखवला आणि उलट जागा कमी मागितल्यात. पण मागितलेल्याही जागा ज्या पद्धतीनं यादीत घ्यायला नकार दिला असेल त्यांनी, तर ते नेतृत्वानं सांगितलं म्हणून नकार दिला की त्याच्या पाठीमागे त्यांचं काय धोरण आहे हे येणाऱ्या 2 दिवसात स्पष्ट होईल. अजूनही आम्ही आशावादी आहोत. माननीय मुख्यमंत्री आणि उद्धवजी बोलतील आणि त्याच्यातून सकारात्मकतेचा मार्ग निघेल. राऊत सर, मी येतो तुमच्याकडे. तुम्ही यादी का देत नाहीये मनीषा कायंदे? यादी द्या ना. त्यांनी यादी त्यांची तयार आहे, तुमची यादी तयार नाहीये का? तुमच्याकडे यादी नाहीये, तुम्हाला द्यायची नाहीये का? तुम्हाला हे सगळं लांबवत ठेवायचं आणि शेवटच्या क्षणी एकदाचं ते मोडलं कोणीतरी म्हणून एखाद्या कोणाच्या तरी डोक्यावर ठेवायचं ते? नाही, असं वगैरे काही नाहीये. मुळात एक लक्षात घ्या की ताकद वाढलीये. ठीक आहे, आमदार तुमचे काही जास्ती असतील, परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये सिटिंग निवडून आलेले नगरसेवक शिवसेनेच्या जास्ती आहेत. आणि या आधारावर आता अनेक ठिकाणी भाजपाने आयात उमेदवार आणलेले आहेत. मागच्या वेळेला विधानसभेच्या वेळेला पण एनसीपीतनं 30-32 आणलेले आहेत. म्हणजे त्यांची स्वतःची वाढ आहे की केवळ सूज आहे पक्षावर आलेली? त्याच्यामुळे आता महानगरपालिकेमध्ये जे सिटिंग नगरसेवक त्यांची जागा आम्ही काढून त्यांना देणार का? तर हा मोठा प्रश्न आहे ना. त्याच्यामुळे हे जे 50-50 वगैरे जे चाललंय हे केवळ तुम्ही ग्राउंड लेवलवर रियालिटी बघा ना. आज शिवसेनेच्या 227 वॉर्डांमध्ये शाखा आहेत, त्या आहेत का भाजपच्या? निवडणुकीच्या काळामध्ये दुकान उघडली जातात आणि त्यानंतर दुकानं बंद केली जातात. जनसंपर्क कार्यालय खूप ठिकाणी आता सगळे ज्याला आपण मशरूम म्हणतात तसे आलेले आहेत सगळे. नाही, पण मनीषाताई हीच नेमकी अडचण आहे ना. म्हणजे तुम्ही जे 2-4 दिवस तुम्ही जी लोकांची शिवसेना आणि भाजप नाही रामकदमजी तुम्ही पहिल्यांदा आता मुलुंडच्या माणसाचं नाव दादरमध्ये चालवलं जातं. मुलुंडमध्ये राहणाऱ्या महिलेचं नाव दादरमध्ये चालवलं जातं, वेदा सुमय्याचा. म्हणजे उमेदवार आहेत का यांच्याकडे? पक्षाच्या कार्यालयाला दुकान म्हणण्याची प्रवृत्ती मनीषाताई कदाचित तुमची असेल. भारतीय जनता पार्टी. राम कदमजी, मी त्याला दुकान का म्हणते ते सांगा ना. राम कदमजी, आमच्या शाखा 12 महिने तिथे असतात. निवडणुकीच्या अगोदर 1 महिना भाड्याने दुकान घ्यायचं, उघडायचं, चालवायचं, निवडणूक संपली की बंद करायचं. निवडणूक संपली की ते कार्यालय बंद होतं. मग त्याला तुम्ही दुकानदार काय म्हणणार? निवडणूक संपल्यानंतर मनीषा कायंदेजी भाजप महाराष्ट्रात क्रमांक 1चा पक्ष झाला. ठीक आहे मनीषा कायंदेजी, मी तुम्हाला थोडंसं सांगतो. रामकदमजी मुंबईत सुद्धा क्रमांक 1चा पक्ष आहे ना, मान्य करता का नाही? मुंबईत कसं आमचे नगरसेवक जास्ती आहेत, कसं काय तुम्ही नंबर 1 होता? आमदार तुम्ही मोजू नका. निवडणूक आता कुठली आहे? निवडणूक महानगरपालिकेची आहे. राम कदमजी, निवडणूक महानगरपालिकेची आहे. महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले नगरसेवक आमचे जास्ती आहेत. ताकद कोणाची मुंबईमध्ये ताकद कोणाची जास्ती आहे? ताकद तपासत असताना महाराष्ट्रामध्ये तुम्ही कबूल केलं ना. ताकद तपासत असताना मागची जी निवडणूक झाली, 2 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली, त्यात कोणाला अधिक मतं मिळाली याच्यावर तुम्ही ताकद मला सांगा ना. निवडून आलेले नगरसेवक कुठल्या पक्षाचे जास्ती आहेत? तिथे पत्रकार बसलेत, विचारा. ठीक आहे, निवडून आलेले नगरसेवक कोणाचे जास्ती आणि रामकदमजी, मी तुम्हाला पण थांबवतो. हे मुद्दाम 2 मिनिटं मी महाराष्ट्राला ऐकू दिलं. त्याचं कारण असं आहे ना की 2 दिवस तुम्ही जो खेळ लावला होता ना की आम्ही पारदर्शीपणावरती बोलतोय, तर तुम्ही तुमच्या दोघांच्याही बोलण्यातून एक्सपोज झाला आणि तुमची चर्चा नेमकी कुठे थांबली तेही महाराष्ट्राला समजलं. भारतकुमार राऊतजी, मुद्दा असा आहे की आता युती तोडल्याचं पाप कोणाच्या तरी डोक्यावर फुटणार. ते मागच्या वेळेला खडसेंच्या डोक्यावर फुटलं आणि त्याच्यामुळे त्यांना जे काही भोगावं लागलं, आज ते सगळ्या गोष्टींमध्ये कुठेही आलं की खडसेंचं उदाहरण देतात. तर तसं होऊ नये म्हणून हा सगळा ड्रामा चालू आहे असं वाटतं का? पहिली गोष्ट एक सांगू का, की मला मुळातच अभिजित सांगायचंय की मी हे काल एका चॅनलवर बोललो की हे सतत युती 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 हा जो शब्द चालू आहे ना, ही युती ही संज्ञा इथे लागूच पडत नाही. अच्छा, युती म्हणजे काय असतं? युती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी जे वर्णन केलं होतं युतीचं, शिवसेना भाजप आणि प्रमोद महाजन त्यावेळी व्यासपीठावर होते, ते असं होतं की 2 शरीर आणि 1 प्राण, ती युती. आज असं आहे का? आज असं नाही. 2 शरीर वेगळे आहेत आणि प्राण तर त्याच्या इकडे वेगळे वेगळे आहेत. तर त्यामुळे आज जर काय चालली आहे नाही चर्चा, ही सगळी केवळ जागांची तडजोड चाललेली आहे. त्याच्या पलीकडे काही नाही. जागांचं वाटप त्यासाठी चाललेलं आहे आणि त्यामुळे याला युती वगैरे असे शब्द कृपया वापरू नये. मी वापरू इच्छित नाही अशासाठी, पण आता सर्वांना तोच शब्द मान्य असल्यामुळे तो वापरला जातो. पण या शब्दाच्या
अवतीभोवती आणि मागे मागे जे काही संदर्भपुंज आहेत ना त्याला हे पूर्ण छेद देणारं असं आत्ताचं जे चालू आहे ते कशासाठी चालू आहे? ते एकमेकांच्या वरती खापर फोडण्यासाठी चालू आहे? बरं, आता जे चालू आहे ना, एक मला असं वाटत होतं की देवेंद्रजी फडणवीस काय किंवा उद्धवजी ठाकरे यांना खरोखर कुठेतरी याचे प्रयत्न व्हावेत असं वाटत होतं, पण दोन्ही नेत्यांना त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या लोकांनी त्यांच्याच नेत्यांनी चित केलेलं आहे. अच्छा, याचं कारण त्यांना बहुधा हे अशा तऱ्हेची युती व्हावी की होऊ नये याच्याबद्दल कधी साशंकता असेल त्याच्यामुळे झालं असेल, परंतु त्यांनीच त्यांना चित केलं. ज्या पद्धतीचे आरोप एकमेकांवर चाललेले आहेत त्यामुळे जरी युती झाली ना तरी सुद्धा लोकांना टिंगल केल्यासारखं वाटेल त्यांची की हे काय चाललंय, हे कशासाठी आमच्याशी का खेळता असं त्यांना वाटायला लागेल. त्यामुळे आता खरं म्हणजे युती हो अथवा न हो त्याचं फलित निश्चित आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो की आता युती समजा झाली किंवा झाली नाही काय झालं त्यातलं तरी सुद्धा ज्यावेळी खरी लढाई कधी सुरू होईल तर जेव्हा निवडणूक पार पडेल, मतदानाचे आकडे येतील, सीटा जाहीर होतील, निवडून आले उमेदवार, त्यानंतर खरा हा मुद्दा हा सुरू होणार आहे. याचं कारण जर का शिवसेना ज्या कुठल्या ए किंवा बी कोणालाही ज्यांना कोणाला सीट जास्त मिळतील ते आणि जर 50-50 लढवले 50-50% ठरवते ते समबल आहेत दोघे, तर मग त्यांच्यामध्ये मोठी मारामारी सुरू होईल की आमचे नगरसेवक जास्त निवडून आले, मग महापौरपद आमच्याकडे, स्थायी समितीचं अध्यक्षपद हे आमच्याकडे, असे वाद एकदा सुरू झाले ना की ते आणखीन क्लिष्ट आणि शहराच्या दृष्टीने हे अत्यंत मारक होईल. त्यामुळे जर का युती झाली नाही तर ते मुंबईकरांच्या दृष्टीने अधिक चांगलं होईल असं मला आत्ता तरी वाटतंय. ठीक आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की आता ही फक्त जागांची साठमारी चालू आहे आणि त्याच्यामध्ये पण जरी वरिष्ठ नेत्यांना वाटत असेल तरी सुद्धा खाली कोणतरी अशी लोक आहेत की ज्यांना ती युती नको आहे का, युतीतले विलन नेमके कोण आहेत, ब्रेक नंतर चर्चा करणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. तर शिवसेना भाजपच्या युतीचा बँड वाजणार आहे का याची झलक तुम्हाला ब्रेकच्या पूर्वी बघायला मिळाली. आता त्याचा दुसरा पार्ट आहे. राम कदमजी, नेमकं विलन कोण आहे या युतीमधला? दोन्ही मित्रपक्ष आहेत, विलन वगैरे असं आपण राजकारणामध्ये तशी मानसिकता ठेवू देखील नाही. मुळामध्ये मी मगाशी स्पष्ट केलं, आताही स्पष्ट केलं, आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उद्धवजी दोघे आपसात चर्चा करतील. स्वाभाविकपणे भाजपची अशी अपेक्षा होती की प्राथमिक चर्चा खालच्या नेत्यांनी केली असती तर अधिक बरं राहिलं असतं, पण आमच्या मित्रपक्षाकडून थोडासा आडमुठेपणा हा शब्द योग्य ठरणार नाही, पण मुंबईत सध्या तशी चर्चा सुरू आहे की यादी दिल्याच्या नंतर त्याच्यावर चर्चा व्हायला होती पण दुर्दैवाने ती झाली नाही आणि उलट पक्षी काही नेते वेगळे भाष्य वेगळ्या टीव्ही चॅनलवर करताना दिसले. पण या 1-2 दिवसात उद्धवजी आणि सीएम साहेब बोलल्याच्या नंतर निश्चितपणे सकारात्मक लोकांच्या डोळ्यासमोर येईल. पण एक गोष्ट मात्र या ठिकाणी आवर्जून सांगावी लागेल की त्याही वेळेस 14ला सुद्धा आणि आता सुद्धा आमच्याकडून आम्ही पॉझिटिव्ह युती व्हावी या दृष्टिकोनातून. ठीक आहे रामकदमजी, तो इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तिकडे आपण जायला नको कारण आपल्याला वेळ कमी आहे. दुसरा प्रश्न विचारतो ना, दुसरा प्रश्न एक छोटासा विचारतो. रामकदमजी, तुम्ही आता म्हणालात की काही वेगळी वक्तव्य केली जातात टीव्ही चॅनल्सवरून, तर तुम्हाला शेलार म्हणजे आशिष शेलारची विधानं करतात किंवा किरीट सोमय्याची विधानं करतात त्यांच्याबद्दल पण असंच वाटतंय? भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत आम्ही ठाम आहोत. अच्छा, त्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करणार नाही, म्हणून तर आम्ही पारदर्शी कारभाराची अच्छा. मग रामकदमजी, तुम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही आहात, हा मुद्दा कॉम्प्रोमाइज करणार नाही, अतिशय योग्य आहे की भ्रष्टाचाराशी काही कॉम्प्रोमाइज झालं नाही पाहिजे. पण ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांच्या काळात हा भ्रष्टाचार झाला असं तुम्ही म्हणताय, त्यांच्यासोबत तुम्ही युती का करताय? मग चर्चेला तरी का बसताय? लक्षात घ्या, 2 गोष्टी वेगळ्या आहेत. पहिली गोष्ट की आतापर्यंत जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्या आरोपांवर आम्ही पूर्णपणे ठाम आहोत, आणि दुसरी गोष्ट इथून पुढे जे सरकार येईल ते पूर्णपणे लोकांना आपलंसं वाटेल असं पारदर्शी असलं पाहिजे याही मताशी आम्ही ठाम आहोत. आता ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घालत असताना ज्याला आपण सुवर्ण मध्य म्हणतो असा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता तो निघाला उत्तम आहे, नाही निघाला आमच्या मित्रपक्षाला वाटलं की स्वभावावर लढायचंय. ठीक आहे रामकदमजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. म्हणजे असं आहे की समोरचा चोर आहे याच्यावरती तुम्ही ठाम आहात, पण त्याच्यासोबत आपल्याला 114 जागा मिळाल्या तर मान्य आहे. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. आमचं मत झालं. भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत जे खासदार किरीट सोमय्या साहेब आहेत, आशिष शेलारजी असतील अध्यक्ष, यांनी जे आरोप केलेत महापालिकेच्या कारभारावर आणि पूर्ण मुंबईकर त्रस्त आहेत, हे काय नाकारण्यासारखं नाही. त्यामुळे
ठीक आहे रामकदमजी, तुमची जी भूमिका आहे ती योग्यच आहे की भ्रष्टाचाराशी कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे, पण भ्रष्टाचार ज्यांनी केला किंवा ज्यांच्या काळात झालाय अशा लोकांसोबत तुम्ही बसायला तयार आहात. मनीषा गांधीजी, तुम्हाला पण सेम प्रश्न आहे की जे लोक तुमच्यावरती तुम्ही असं म्हणता की आमचा कारभार पारदर्शी होता आणि त्यांचे आरोप चुकीचे आहेत, तर तुमचे बेछूट आरोप करणाऱ्या लोकांसोबत तुम्हाला पण काय युती करायची? म्हणजे गंमत कळत नाही, तुम्हाला भांडायचंय. तुमचं सगळं तुम्ही सरळ स्पष्ट सांगा की तुम्हाला मुंबईकरांशी काही घेणं देणं नाही, तुम्हाला फक्त सत्तेशी घेणं देणं आहे. आणि तुम्ही दोघांनी हे जर स्पष्टपणे येऊन सांगितलं ना, तर लोकांचा जो कन्फ्युजन आहे ना लोकांच्या मनातलं, ते सगळं दूर होऊन जाईल ना. नाही, असं आहे की आम्ही कोणावर काही आरोप केलेले नाहीयेत. पहिली नाही, तुमचे अनिल परब म्हटले ना 13 कलंकित मंत्री आहेत 2 वर्षामध्ये, तर आरोप केले नाहीत कसे? तुम्ही करताय, रोज करताय, सामनामधून लिहिताय. म्हणणं बरोबर नाही. तुमचं मुखपत्र जे आहे सामना, पंतप्रधानांवर करताय. त्याच्यामध्ये बघा ना, रोजच्या रोज बघा आपण आणि त्याचे नोटाबंदीचा सामनामधून टीका होते, याच्याबद्दल मी काही नाकारत नाही. राजकारणामध्ये आरोप करणं हे काही अग्राह्य नाही. त्याच्याबद्दल डिफेन्स तुम्ही म्हणून मनीषा गांधीजी, मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही एकदा क्लिअर करून टाका की आमची जी साठमारी आहे ती सत्तेसाठी आहे, आम्हाला काही मुंबईकरांशी पडलेलं नाही, कचरा रस्ता घोटाळा वगैरे याच्याशी काही मुंबईकरांशी पडलेले. मुंबईकरांनी वारंवार शिवसेनेला निवडून दिलंय, नंबर 1. का? तर आतापर्यंत चांगल्या सुविधा पुरवल्यात. आता ज्या अंत्योदयची कल्पना जी भाजपवाले सतत संघवाले मांडत असतात, शेवटच्या माणसाला सर्व सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. आता जिथे गार्डन्सचा विषय असो, बाग बगीचे आहेत, मुंबई शहरामध्ये नवीन 500 उद्यानं निर्माण झालेली आहेत. नाही, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की जे मुद्दा असा नाही की आपल्याकडे वेळ कमी आहे. गरीबातल्या गरीब मुलाला टॅब मिळालाय हातामध्ये, दप्तराचं ओझं करून. सगळे चालू आहेत राऊत साहेब. आणि असं आहे की या सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये भाजप आमच्या सोबत होतं, त्यांना बरोबर घेऊनच सगळे कार्यक्रम केले विचारतोय की जे 13 कलंकित मंत्री असं तुम्ही दिवसा म्हणता आणि संध्याकाळी चर्चेला कसं काय बसता त्यांच्यासोबत? ते भाजपचे आहेत, त्यांनी ठरवावं ना त्या मंत्र्यांचं काय करायचं. आणि असं आहे की आरोप सिद्ध होईपर्यंत ते मंत्री तिथे असतात. आता खडसेंना शेवटी जावंच लागलं ना. ठीक आहे म्हणजे जावंच लागलं. पण ते त्यांचे आमच्या कुठल्या मंत्र्यावर असेल तर उद्धवजींनी वेगळा निर्णय घेतला असता. ठीक आहे मनीषाताई, तुम्ही थेटपणे उत्तर देत नाही आहात तरी पण राऊत सर, मुद्दा असा आहे की दोघांनाही हे मान्य आहे की समोरचा भ्रष्ट आहे, समोरचा चोर आहे, असं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे आणि ते वारंवार म्हणत आलेत. माफिया राज, बांद्र्याचा बॉस, म्हणजे अजून काय काय शेलकी विशेषणं लावत आलेत म्हणजे गेले 2-3 वर्ष. तरीही यांना एकमेकांसोबत बसायचं, म्हणजे हे नाटक अजून महाराष्ट्राने किती दिवस बघावं लागणार आहे? नाही, महाराष्ट्र किती दिवस बघावं लागणार ह्याची मुदत नक्की आहे उमेदवारी अर्ज भरेपर्यंत. त्यामुळे त्याच्याबद्दल वाद नाही. प्रश्न काय माहितीये का, हे असं का चालतं ह्याचा मी थोडा विचार करत होतो की का चालतं असं. खरं म्हणजे महापालिकेची मुदत कधी संपणार हे 5 वर्षापूर्वीच ठरलेलं आहे. निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होणार हे सुद्धा 5 वर्षापूर्वीच ठरलेलं आहे. त्यामुळे हे सगळं शेवटच्या क्षणी, हे सगळं दोन्ही पक्षांकडून हे शेवटच्या क्षणी का चालू होतं की उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली तरी आजपर्यंत हे चालत नाही. ह्याचं कारण असं आहे, आता मी थोडं मानसिकदृष्ट्या विचार करतोय की जेव्हा हे एकत्र कधी आले असते सुरुवातीपासून, त्यांना जर भय असतं सत्ता जाण्याचं, तर आज परिस्थिती अशी आहे की शिवसेना काय किंवा भाजप काय, सिंग्युलरली किंवा कलेक्टिव्हली ते एकत्र लढले काय किंवा स्वतंत्रपणे लढले काय, त्यांना आव्हान देऊ शकेल अशी कुठलीही शक्ती आज मुंबईच्या राजकारणात नाही. ना काँग्रेसमध्ये ती शक्ती आहे, ना राष्ट्रवादीमध्ये ती शक्ती आहे, ना मनसेमध्ये ती शक्ती आहे. यामुळे आपण नक्की जिंकणार याची खात्री असल्यामुळे, कदाचित निवडणूक झाल्यानंतर एकत्र येतीलच, त्यामुळे आपण नक्की जिंकणार ही खात्री असल्यामुळे हे सगळं चालू आहे. पण ह्याच्यात एक आपण विसरतोय की MIM ही शक्ती जी काय वाढते ना, याच्याकडे मात्र या सर्वांचं दुर्लक्ष झालेलं आहे. जर का यावेळी MIMने जर का मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या, डबल डिजिटमध्ये जागा जिंकल्या, दुहेरी 2 आकडी जागा जिंकल्या, तर त्याचा खूप मोठा परिणाम हा मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जीवनावर होणार आहे. हे मात्र आपण विसरून त्याच्यासोबत काँग्रेसवाले तर म्हणतात ना की भाजपला म्हणजे MIMला मत म्हणजे भाजपला मत, असं काँग्रेसवाल्यांचं त्यांनी एक स्वतःची टॅगलाईन करून घेतलेली आहे. अभय देशपांडे जी, आपल्याकडे शेवटचा 1 मिनिट आहे. मुद्दा असा आहे की आता युती होणार की नाही होणार? युती करण्यासाठी जी भाषा असते ना, ती भाषा ही नक्की नाहीये. युती करायची असेल तर त्याची 100 कारणं असतात, युती करायची नसेल तर त्याची 100 कारणं असतात. हे युतीची बोलणी करताना युती न करण्याची कारणं सांगताय. याचा अर्थ स्पष्ट आहे की या पक्षांना युती करायची नाहीये. जर ती झालीच तर ती त्यांना त्यांच्या टर्म्सवर हवी आहे. पारदर्शकता वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जागा वाटपाचा जर आम्हाला मान्य आहे असा फॉर्म्युला झाला तर पारदर्शकता एका क्षणात गळून पडेल. याच्यापूर्वी ही युती झाली प्रत्येक वेळेस, मगाशी भरत कुमारजी म्हणाले ते बरोबर आहे की त्याचे कार्यक्रम ठरायचे, ते एकत्रपणे युतीचा संयुक्त वचननामा यायचा. हे तर अजून वचननाम्यापर्यंत पोहोचलेच नाहीये.
यांचा. आणि परत जागा ज्या आहेत, सिटिंग जागा एकमेकांना याद्या देऊन होणार काय? नक्कीच. म्हणजे मला माहितीसाठी सांगते की आमचा वचननामा नाही, तयार नाही, आहे. संयुक्त वचननामा वेगळं वेगळं तयार असणार आहे तुमचं. संयुक्त त्याच्याबद्दल वचननामा महाराष्ट्र झालाय एकदम का? पण मला वाटतं की निश्चिंत आहे. मुख्यमंत्र्यांनी जरी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जरी संवाद असला तर या नेत्यांची भाषा बघता मला ही युतीच्या करण्याच्या दृष्टीने कुठलंही वाटचाल दिसत नाहीये. आणि मला वाटतं की पुढच्या 1-2 दिवसात ही जर भाषा बदलली नाही तर मग युती होणार नाही हे स्पष्ट होईल. नक्कीच. म्हणजे जे काही दिवसभर चालू आहे, 2 दिवसांपासून चालू आहे आणि आता जे आपण बघितलं या शोमध्ये त्याच्यानुसार एकूण जी वाटचाल चालू आहे ती युती होण्याच्या दिशेनं नाहीये. म्हणजे युती झाली तर उत्तम आहे. महाराष्ट्राला तसं बघायला मिळेल की जे सत्तेतले पक्ष आहेत ते न भांडता निवडणुकीला पुढची सामोरे शोभा जात झाली आहेत असं बघायला आवडेल. पण युती झाली नाही तर महाराष्ट्रानं नवीन डिक्शनरी, ज्या जुन्या विधानसभेच्या वेळच्या डिक्शनरी जर तुम्ही ठेवल्या असतील जपून, तर त्या परत एकदा काढा. कारण अजून शलकी विशेषणं, शलकी भाषा, शलकी आरोप त्याच्यातून होतील आणि त्याचे अर्थ लावण्यासाठी तुम्हाला ती डिक्शनरी गेल्या वेळची उपयोगी पडेल. हरकत नाहीये. दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. फक्त एवढं जाता सांगण्याचं की दुश्मनी जमकर करो लेकिन एक गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा ना हो. अशा प्रकारची भाषा जी आहे ती वापरताना आपण थोडा विचार करायला हवा. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.